मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण इथे सुंदर अशी बाही डिझाईन बघणार आहोत कमी वेळामध्ये। बाही उंची 9 इंच आहे। तुम्ही तुमच्या मापानुसार इथे घेऊ शकता। परफेक्ट असं कटिंग करून घ्यायचं आहे। घडी 9 इंच आहे, दंडगेर 6 इंच आहे आणि 2 इंच जास्त घेतलेला आहे फिटिंगच्या बाजूला। इथे मी साध्याच बाहीचं परफेक्ट असं कटिंग करून घेतलेलं आहे। तुम्ही तुमच्या मापानुसार घेऊ शकता। आवडीनुसार ह्याच्यामध्ये उंचीसुद्धा ठेवू शकता। ही सुईची बाजू आणि ही उलट बाजू आहे, लक्षात ठेवा। आता उलट बाजूने सर्वात आधी अस्तर जोडून घ्यायचं आहे। इथे मी अस्तर जोडून घेते। अस्तर जोडून झालं, जास्तीचा कपडा इथे मी कट करून टाकते। इथे मी जेवढा जास्त कपडा आहे तेवढा इथे मी कट करून घेतलेला आहे। आता मध्यावरती अशी घडी करून घ्यायची आहे आणि एक मार्किंग करून घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला एक लाईन ओढून घ्यायची आहे। आता इथे सुंदर अशी डिझाईन बनवून घेण्यासाठी इथे मी कपडा घेतलेला आहे। आता उंचीला थोडासा जास्त घ्यायचा। इथे मी डबल घडी करून घेतली आणि उंचीला वरच्या बाजूला थोडंसं जास्त घ्या। 5 इंच 5.5 इंच ठेवलं तरी सुद्धा चालेल। बाही उंचीनुसार इथे घेऊ शकता। असं ठेवून बघा म्हणजे लक्षात येईल की तुमच्या। आता इथे 4 इंचाची पट्टी आपल्याला काढून घ्यायची आहे। आता हे आपल्याला इथे एका लाईनीमध्ये कट करून घ्यायचं। अशी घडी करून घेते। इथे आपल्याला बरोबर अशी 4 इंचाची पट्टी कट करून घ्यायची आहे एका लाईनीमध्ये। मार्किंग करून घेते म्हणजे एकसारखं एका लाईनीमध्ये कट सुद्धा होऊन जाईल। आता इथे मी हे एका लाईनीमध्ये कट करून घेते। कपडा ह्याच्यामध्ये तुम्ही गोल्डन वापरला तरी सुद्धा चालेल किंवा साडीमधला कपडा वापरला तरी सुद्धा चालेल। आता इथे आपल्याला पूर्ण पट्टीला चुन्या टाकून घ्यायच्या एकसारख्या। त्यासाठी इथे आपला कपडा जास्त वापरायचा आहे। इथे आपल्या पूर्ण चुन्या टाकून झालेल्या आहेत। आता ही लाईन आपण बरोबर मध्यभागी ओढून घेतली, त्याच्यावरती असं बरोबर मध्यभागी ठेवून घ्यायचं एकसारखं। इथे मी एकसारखं ठेवून घेतलं। आता मधून एक शिलाई देऊन घेते म्हणजे पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे। आता इथे बघू शकता जास्तीचा कपडा एका लाईनीमध्ये कट करून घेते। इथे सुद्धा व्यवस्थित आकारामध्ये कट करून घेते। आता इथे आपल्या ह्या चुन्यांच्या पासून एक डिझाईन बनवून घ्यायची आहे। अशा पद्धतीने वरच्या बाजूला एक एक चुनी उचलायची आणि ठेवून घ्यायची। एकसारखी ठेवली गेली पाहिजे आणि पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे। एकसारखं अंतर सुद्धा आपल्या इथे राहिलं पाहिजे असं वरच्या बाजूला ठेवून घ्यायचं आहे। दाखवलं त्या पद्धतीने इथे तुम्ही करू शकता। एक बाजू झालेली आहे बघू शकता। आता असं घडी करून घ्या। जास्तीचा कपडा आपल्याला इथे कट करून टाकायचा आहे। इथे मी जास्तीचा कपडा कट करून घेतला। कपडा सावकाशमध्ये कट करून घ्यायचा आहे। आता इथे दुसरी सुद्धा बाजू त्याच पद्धतीने तयार करून घ्यायची। एक एक चुनी उचलायची आणि वरच्या बाजूला अशी ठेवून घ्यायची आहे आणि अंतर एकसारखं राहिलं पाहिजे प्रत्येक चुनीमध्ये, ते लक्षात ठेवायचं आहे। आणि वरच्या बाजूला असं ठेवून पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे। म्हणजे काय होईल, आपली इथे डिझाईन सुद्धा तयार होणार आहे कमी वेळामध्ये। आता इथे असं ठेवून घ्या। जेवढं जास्त आहे तेवढं एका लाईनीमध्ये असं कट करून घ्यायचं आहे। इथे मी दोन्ही सुद्धा बाजूंचा जेवढा जास्त कपडा आहे ना तेवढा कट करून घेतला। आता इथे आपल्याला लेस जोडून घ्यायची आहे एका लाईनीमध्ये, म्हणजे आपले धागे सुद्धा दिसणार नाहीयेत। पुन्हा एकदा पॅक करून घेते। आता ह्या सुद्धा बाजूला लेस जोडून घेते। लेस जोडून झाली। आता पुन्हा एकदा पॅक करून घेते। आता इथे समोरच्या बाजूला पट्टी जोडून घ्यायची आहे। 3 इंचाची पट्टी कट करून घेतली आणि लांबीला जेवढी आपली बाही लांबी आहे ना तेवढ्या लांबीची कट करून घ्यायची आहे। असं ठेवून घ्या आणि पट्टी पूर्ण जोडून घ्यायची आहे समोरच्या बाजूला म्हणजे दंडगेरच्या बाजूला। आता पट्टी वरच्या बाजूला काढून घ्यायची आहे। एकदा घडी करायची आणि परत एकदा
म्हणजे पूर्ण पॅक करून घ्यायची आहे. इथे मी पूर्ण पट्टी जोडून घेते. जेवढं जास्तीचं आहे तेवढं आपल्याला इथे कट करून टाकायचं आहे. इथे आपली पूर्ण पट्टी जोडून झाली. आता इथे मी मणी लावून घेते. तुम्ही इथे सुईचा वापर करून पॅक करून घेतले तरी सुद्धा चालतील. समान अंतरावरती इथे मणी पूर्ण लावून घेतलेले आहेत एकसारखे. मणीसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता आणि लेससुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे ठेवू शकता. आज मी तुम्हाला कमी वेळामध्ये सुंदर अशी बाही डिझाईन आपली तयार झालेली आहे आणि तुम्हीसुद्धा तुमच्या ब्लाऊजसाठी नक्की बनवून बघायचे आहे. आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.